दादा पुण्यात आहात, कोर्टाचं काय नेमकं प्रकरण आहे? आज कोर्टात किती वाजता जाणार आहेत? नाही, ते तर सगळ्यांना माहितीच आहे. मान्य न्यायालयाचं तुम्हाला पण सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपण सन्मान करतो ना लोकशाहीचा, न्यायदेवतेचा. नसता थोडं फोकसला आलं ना तर माणूस लक्ष देत नाही. म्हणजे हे रिअल आहे. तुम्ही तुमच्या उभ्या जीवनात तर रोज बघता या गोष्टी. माणूस उलशी फोकस लागलाय की कोणालाच किंमत देत नाही. आपण न्यायदेवतेला खूप मानतो, त्याच्यामुळे टाळत नाही. म्हणून आजही तर त्या निमित्ताने न्यायदेवतेच्या तारीख होती त्या तारखेला आलो. तुम्ही स्वतः नागपूरला जाऊन आलात, शेतकऱ्यांची भेट घेतली, आता बच्चू कडू सुद्धा मुंबईत जाऊन आलेत. कसं बघता या संपूर्ण या प्रकरणाकडे? आणि शिवाय आता कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा या सरकारने दिलं. आश्वासनानं नाही होणार. बघा, आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची. तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी. ही प्युअर फसवणूक आहे. ही शेतकऱ्यांची, गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे. तुम्ही आश्वासनं देताल, तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो. आज शब्दावरती पोट भरणार नाहीये. लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेले नाहीये. इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली. त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेलं. आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही. फसवलं. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं. 30 जून 2026 ही तारीख दिली आहे ना. होणारच नाही बाया. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की 30 जून 2026 पर्यंत आम्ही शिष्टमंडळासोबत तारीख ठेवली आहे. त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी करू. पण त्याला अजून 6 महिन्याचा अवधी आहे. 2 ऋतू उलटून जातील. तेवढ्यात शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय का तुम्हाला? 30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर. आता तुम्हाला त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची. म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे. तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये. ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे. आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत. आता मराठवाड्यामध्ये जास्त नुकसान झालं होतं. दिवाळी आधी मदत देतो म्हणली होती. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली का? काय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायचा का नाही? आता काय ठेवायचं आहे? आता काय विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायला की केलं काय केलं? 4-4 आणि 3-3 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायलेत. काहींच्या खात्यावर तर नाहीच आहेत. काहीला 7,000 पडायलेत. काहींच्यात आणखीन मिळच लागत नाही. कोणाचे खाते खराब म्हणून सांगतात, ब्लॉक म्हणून सांगतात. ही सरकारचे सिस्टम जाणून बुजून आहे. तुम्ही 5 आणि 7 लाख 2-2 लाखाचं नुकसान झालंय. तिथं 6-7 हजार रुपये द्यायला तुम्ही. त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सडलेलं पीक काढणीलाच 10-10 हजार रुपये, 15-15 हजार रुपये शेतकऱ्यांची गेली. ती रिअल परिस्थिती. आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही. अरे जून म्हणजे काय? जून कुठं आहे? तर किती साधं उदाहरण आहे ना. एखादा पेशंट आता खूप आजारी आहे, त्याला आत्ता दवाखान्यात न्यायचं आहे. तुम्ही म्हणता त्याला 6 महिन्यांनी होतं, मरल ना ते. इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे. परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावं लागणार. ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. बच्चू कडू, तिकडे शेतकरी सगळे जे रस्त्यावर आले होते, रस्ता जाम केला म्हणून गुन्हे दाखल झाले. हे ना मोगलाईपेक्षा भयंकर वागायला लागले सरकार. म्हणजे आता आमचं बी उदाहरण जर द्यायचं ठरलं ना, मुंबईहून आलेलो आता आम्ही 1.5-2 महिने झाले आंदोलनात. काही पोरांना आमच्या आत्ता नोटिसा द्यायला लागलेत, म्हणजे गुन्ह्याच्या. तुम्हाला करायचं, तुमचा इतका ऍक्टिव्ह आहे कायदा, तर तेव्हाच करायचे त्याच दिवशी. इतक्या दिवसानं का? म्हणजे काय, नुसतं सूड भावनेनं वागायचं. आम्ही म्हणतो ते ऐका, नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, तुमच्या मागे ईडी लावू, तुमच्या मागे SIT लावू, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू. नसता आमच्या बाजूनं, आमच्या आमदाराच्या बाजूनं, आमच्या पक्षाच्या बाजूनं, सत्तेच्या बाजूनं राहा, बोला. नसता मग गुन्हे करून तुम्हाला मध्ये फेकणार. पहिलं असं नव्हतं. पहिलं काय होतं, विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे. असं जिरी सांगत नव्हते. जाणून बुजून वैयक्तिक मॅटर काढणार, काही पण कोर्टाने करणार, खोटे गुन्हे दाखल करणार, त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार. म्हणजे ही दडपशाही, म्हणजे ही मोगलाईपेक्षा भयंकर चालवलंय सध्या. आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले, काय केलं? त्या रस्त्यालाच बसले ना, दुसरं काय केलं? आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर नाही बसायचं तर कुठं बसायचं? एक माध्यम असतं, सरकारने आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं. त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात, शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात. त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज? त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे. अहो तुमचा नुसता तापा चालला तर 4-4, 5-5 घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली. तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती? मग तेव्हा होतात का?
म्हणजे ही भूमिका दुटप्पी. आता आमच्याकडे जर हे खेड्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो. मग त्यावेळेस आमच्याही लोकांचं काहीतरी गडबडीचं काम असेल ना, कुणाला पेपरला जायचं असेल, कुणाला शाळेत जायचं असेल, कुणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल, कुणाला तरी बँकेत जायचं असेल, कुणाला तरी शाळेवर जायचं असेल, एखाद्या शिक्षकाला जायचं असेल, एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना, त्यावेळेस विचार करत नाहीत ना. मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात का? नाही होत. ते सुद्धा 2-2, 3-3 घंटे जाम करतात. आणि एवढं कोणचं शहर ते असं की सोन्याचं उत्पादन करता लय हिरे माणिक मोती पिकत आहे तिथं म्हणून लयच लॉस झाला राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयच आता खूप मोठं संकट कोसळलं. नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे काय हिरे माणिक मोत्याचे व्यापार बंद पडले काय? का लय अमृत निघतं का तिथून? म्हणून लयच लोक जगत येताना तिथून अमृत जायचं होतं ना. आता ते तुम्ही रस्ता अडविल्यामुळं सगळे देशातच मरण आलंय, जगातले लोक खूप तरफडायला लागला. असं काही आहे का? काय यांना राहतं ना. खरंच शेतकऱ्यांनी माझं तर एक सांगणं आहे आजच्या प्रेसच्या माध्यमातून, सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा लढा, कोणावर विश्वास ठेवू नका. कोणावरच आपण आपला गरिबांना लढा, जसं मराठ्यांनी गरिबाचा लढा उभा केला आणि जिंकला ना, गोरगरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका. आपण आपला लढा लढा आणि जिंका, तरच तुम्हाला सुखाचे दिवस येऊ शकतात.